लग्नाच्या पंक्तीत जेवणासोबत मिळणारा थंडगार मठ्ठा म्हणजे प्रत्येकाच्या मनात घर करून जाणारी खास चव. मसालेदार, जेवणानंतर पोटाला आराम देणारा, शरीराला गारवा देणारा आणि तोंडाची चव वाढवणारा हा पारंपरिक पेयाचा राजा म्हणायला हरकत नाही. भाजलेल्या जिऱ्याचा सुगंध, कोथिंबिरीची चव आणि दह्याचा मऊसरपणा यामुळे प्रत्येक घोट अगदी समाधान देतो. गावाकडच्या लग्नाची आठवण करून देणारा हा मठ्ठा उन्हाळ्यात तर अमृतासारखाच वाटतो. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा झणझणीत आणि फेसाळ मठ्ठा एकदा घरी बनवलात तर सगळे नक्कीच विचारतील, आणखीन एक ग्लास मिळेल का? तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीज मध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. पण अजूनही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर मैत्रिणींनो, इथे मी साधारण 1 लिटर ताक घेतलेलं आहे. ताक थोडंसं पातळसर असू दे, जास्त घट्ट नकोय. तर या ताकासाठी मी साधारण 2 इंच आलं आणि या 2 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे मिरच्या सपक असतील तर तुम्ही 4 ते 5 मिरच्यांचा इथे वापर करू शकता. आता इथे आलं मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेणार आहे, त्यासाठी याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते. सोबतच मिरची सुद्धा मी छोटे छोटे तुकडे करून घेते. तुम्हाला जर हे कुटत बसायचं नसेल तर तुम्ही आरामात हे मिक्सरवर बारीक करू शकता. पण खलबत्त्यामध्ये कुटलेल्या आलं मिरचीची टेस्ट मिक्सरच्या भांड्याला अजिबात नाही. तर इथे हे मी आता अतिशय बारीक कुटून घेते. बारीक कुटून झाल्यानंतर आपण हे ताकामध्ये मिक्स करायचं आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता हे बारीक कुटलं गेलेलं आहे. आता या ताकामध्ये मी साधारण 6 ते 7 चमचे साखर घालतीये. त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे. सोबतच ही जी आलं आणि मिरचीची पेस्ट मी बनवली होती ती पेस्ट घालून मी इथे हे व्यवस्थितपणे मिक्स करते. आणि हा सारा मसाला मुरण्यासाठी आणि ताकही आपलं थंड होण्यासाठी आपण साधारण 1 तासभर याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 1 तासानंतर मी हे फ्रीजमधून काढते आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालते आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता आपण हे सर्व करूया. तर त्यासाठी मी एका बाउलवर अशा प्रकारे गाळणी ठेवून हे व्यवस्थितपणे गाळून घेते, म्हणजेच आलं आणि मिरचीचा जो चोथा आहे तो व्यवस्थित निघून जाईल आणि आपल्याला मस्त असा मठ्ठा मिळेल. वरून मी घालते भरपूर अशी कोथिंबीर आणि हे एकदा मिक्स करून घेते. तर मैत्रिणींनो, हा असा आपला थंडगार लग्नाच्या पंक्तीत मिळणारा मठ्ठा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. जेवल्यानंतर हा जर तुम्ही पिला तर तुम्हाला नक्कीच थंडावा मिळेल, मनाला समाधान होईल. तर अशाच नवनवीन आणि छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.